नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दैनंदिन व्यवहार किंवा दैनंदिन जगण्यामध्ये आपल्याला वेगवेगळे व्यवहार करायला लागतात आणि त्याच्यासाठी आपल्याला पैसे आवश्यक आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये परिस्थिती अशी हळूहळू बदलत चालली की इथे प्रत्यक्ष पैसा आपल्या हातात असण्याची तशी गरज नाही. आपण हे सगळे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो, संगणकाच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो. आणि आताच्या परिस्थितीमध्ये आणि नंतर येऊ घातलेल्या भविष्य काळामध्ये ही काळाची गरज ठरणार आहे. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीमध्ये याच विषयावर आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या सखी सह्याद्रीचा आपला विषय असणार आहे संगणकीय बँकिंग व्यवहार. आणि संगणकीय बँकिंग व्यवहार कोणते कोणते असतात आणि ते कशा पद्धतीने करायचे आहेत या सगळ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज तज्ज्ञ म्हणून आपल्याबरोबर आहेत रवींद्र गुरव सर. सर नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर सहाय्यक महाव्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ठाणे आज आपल्याशी ते बोलणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न तर त्या सगळ्या शंका ते सगळे प्रश्न आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा फोनच्या माध्यमातून. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 एसटीडी कोड आहे जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. जेव्हा आपण फोन करणार आहोत तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच आपण घेतो. आजचा जो आपला विषय आहे संगणकीय बँकिंग व्यवहार या विषयाला अनुसरून जर आपले प्रश्न इथपर्यंत आले तर वेगवेगळ्या गोष्टींची माहिती, नव्या गोष्टी आणखीन कोणत्या कोणत्या आहेत त्या सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. जर मोबाईलच्या माध्यमातून बोलत असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहात जिथे नेटवर्क उत्तम असेल जेणेकरून तुमचा आवाज कट होणार नाही. आणि जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा आपल्या टीव्हीचा आवाज मात्र पूर्णतः बंद ठेवा म्हणजे तुमचा आवाज इथपर्यंतच सलग पोहोचेल. संगणकीय बँकिंग व्यवहार सर आजचा आपला हा चर्चेचा विषय आहे. आणि आताच्या काळामध्ये आता सगळीकडे जी परिस्थिती आहे आपण जी अनुभवतो आहोत या सगळ्यामध्ये हे जे नेट बँकिंग आहे किंवा कॅशलेस ट्रान्झॅक्शन आहे, ऑनलाईन व्यवहार जे आहेत हे सगळं किती महत्वाचं आहे. ह्या आत्ताच्या घडीमध्ये जर का आपण तुम्ही बघितलं तर सगळीकडे एटीएमच्या समोर दूरच्या दूर रांगा आपण बघतो. आणि मग प्रश्न पडतो की बरेच त्यामधली जी मंडळी आहेत की अशी काही अनएज्युकेटेड वाटत नाहीत, एज्युकेटेड मंडळी आहेत. पण मग हे एवढे एटीएमच्या समोर का रांगा लावतात? कारण आत्ताच्या या जमान्यामध्ये वेगवेगळ्या मार्फत, वेगवेगळ्या इंटरनेट मार्फत किंवा मोबाईल मार्फत, वेगवेगळ्या ॲप मार्फत आपण सगळे व्यवहार करू शकतो. दैनंदिन व्यवहारामध्ये सगळे व्यवहार करू शकतो. पैशाची गरज तशी फारशी डायरेक्ट पैशाची गरज तशी फारशी आपल्याला लागतच नाही. पण तरी सुद्धा आपण पैशाच्या पाठीमागे लागतो आणि मग आपला वेळ, महत्वाचा जो वेळ आहे तो आपला वाया जातो त्यामध्ये. तर आत्ताच्या जमान्यामध्ये किंवा इथून पुढचं जे भविष्य असेल हे फक्त कॅशलेस ट्रान्झॅक्शन किंवा कॅशलेस ट्रान्झॅक्शनवरती कॉन्सन्ट्रेशन करणं फार महत्वाचं आहे. कारण यामध्ये सगळ्यांचा वेळ वाचणार आहे, सगळ्यांचा पैसा वाचणार आहे. आणि आत्ताची जी गडबड चाललेली आहे, लोकांची धावपळ चाललेली आहे की मला पैसे मिळत नाहीत, मला फक्त 2000च्याच नोटा मिळाल्या, हे जे आहे हे कुठंतरी आपल्याला थांबेल आणि सगळे व्यवहार आपले विनासायास आपण करू शकतो. जास्त पारदर्शी सुद्धा, जास्त पारदर्शी. मुख्य म्हणजे या प्रकरणाचा मुख्य उद्देश असा आहे की सगळे व्यवहार हे जर का इंटरनेट मार्फत किंवा एटीएम कार्ड मार्फत जर का होत असतील तर निश्चितच सगळ्यामध्ये पारदर्शीपणा येईल आणि 2 नंबरचे व्यवहार जे आपण म्हणतो की हे असे कुठे होणार नाहीत. बरोबर. आणि एक पारदर्शी आल्यामुळे एक समाजामध्ये एक प्रकारचा एक चांगला संदेश येईल की कुठल्याही प्रकारचा यामध्ये काळाबाजार होणार नाही किंवा 2 नंबरचे व्यवहार होणार नाही, फसवणूक होणार नाही. ह्या दृष्टिकोनातून हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपण आता जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स म्हणतो आहोत किंवा इंटरनेट बँकिंग आपण हा एक प्रकार झाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या मध्ये येणारा. अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल सुद्धा थोडंसं सविस्तर सांगा की या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स मध्ये किंवा नेट बँकिंग मध्ये काय काय येऊ शकणार आहे. आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त हा एक प्रकार झाला. आता आपण जर का बघितलं असेल मोबाईल वॉलेट पण आलेले आहेत. आता मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून आपण छोटे छोटे पेमेंट पण आपण करू शकतो. आता माझ्या ऑफिस ठाण्याला माझं ऑफिस आहे तर त्या बाहेरच एक असं चहाच्या टपरीचा गाडा आहे तर त्यानेही तिथं मोबाईल वॉलेटमध्ये पेमेंट स्वीकारले जातील असं केलेलं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की बऱ्याच वेळा ठिकाणी मीडियामध्ये बघतो की मार्केटमध्ये एवढा आकार उडालेला आहे, पैसे नाहीत लोकांच्याकडे आणि कसे व्यवहार करायचे, बिझनेस कसा करायचा हे झालेलं आहे. पण एक चहाच्या टपरीवाला गाडा तो सुद्धा त्यामध्ये त्यानं ते असं आमचं SBI बडी जे आहे ॲप स्टेट बँकेचं, स्टेट बँक बडीचं ॲप घेतलेलं आहे त्यानं आणि त्यामार्फत तो पेमेंट घेतो. आम्ही स्वतः तिथं चहाला सहज आम्ही संध्याकाळी जस्ट
कसं चाललेले आहेत व्यवहार हे बघण्यासाठी जातो, त्यावेळेला आम्हालाही आश्चर्य वाटते की हा एकदम असा फारसा न शिकलेला माणूस सुद्धा आरामसे पैसे घेतो. 10 रुपयाचा चहा आहे, तो 10 रुपये म्हणतो, हा 10 रुपये झाले म्हणतो, 10 रुपये देऊन टाका म्हणतो. तर बरोबर. खरोखरच हे लोकांच्यापर्यंत थोडंसं पोहोचायला लागले आणि विशेषतः त्याचं महत्त्व हे लोकांच्यापर्यंत पोहोचतंय आता. आणि हे एक चांगलं साईन आहे, चांगलं चिन्ह आहे असं म्हणावं लागेल. आपण ह्याच्याबद्दल आणखीन बोलूया, म्हणजे त्याच्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे सुद्धा येतं, त्याच्याबद्दल आपण बोलू. पण पहिला फोन आहे सर. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतात, ते काय म्हणतात ते आपण बघूया. चालेल. नमस्कार सर. नमस्कार रवींद्रजी. हा नमस्कार. हा नमस्कार. पुण्याहून बोलतोय. हा बोला. माझे 3 प्रश्न आहेत. हा. आजच्या या म्हणजे नोटाबंदीच्या हे जे काही चाललेले आहे त्या संबंधी आपण छान प्रोग्राम सह्याद्री वाहिनी घेतलीये, समर्पक आहे खरंच. हे माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. ओके. पहिला प्रश्न माझा असा आहे की उपेक्षित समाजातील जो घटक आहे ते संगणक साक्षर नसतात किंवा ज्येष्ठ नागरिक देखील. मग अशा लोकांना संगणक साक्षरता करून ही संगणक बँकिंग सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की संगणकाच्या माध्यमातून बँकिंग करताना ती कितपत पारदर्शक आणि विश्वासार्ह राहील. आणि तिसरं असं की सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्वाची संगणकीय बँकिंगची, तर त्या दृष्टीने सुद्धा कुठलं पाऊल बँक उचलते आहे. धन्यवाद. धन्यवाद. सुरक्षिततेचा प्रश्न आपण थोडंसं त्याचं नंतर उत्तर देणारच आहोत सर, देणारच आहेत. कारण त्याच्या अगोदर प्रकार कुठले कुठले आहेत आणि कशा कशा पद्धतीने हे व्यवहार होतात ते जर माहिती करून घेतले तर मग सुरक्षिततेकडे हळूहळू आपण वळणार आहोत. पण संगणक साक्षर जी मंडळी नाही आहेत ह्याच्यामध्ये हा गट सुद्धा सर बऱ्यापैकी मोठा आहे आणि मुळात तो घाबरणारा आहे थोडासा. अगदी तुमचं म्हणणं अगदी पूर्ण बरोबर आहे. संगणक साक्षरता ही आपल्याकडे अजून तेवढी म्हणावी तेवढी नाही. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा अर्धनागरी भागामध्ये हा थोडासा प्रश्न आहे. बरोबर. पण त्यासाठी सुद्धा म्हणजे आमच्या बँकेच्या बद्दल जर का बोलायचं म्हटलं तर मी एक सांगू शकेन की स्टेट बँकेनं एक वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत आणि हे कंटिन्युअस बेसिसवरती, कसं दिस इज नॉट वन टाइम मेजर की मी एकाच वेळेला केलं असं नाही, तर कंटिन्युअस बेसिसवरती म्हणजे प्रत्येक महिन्याला आमच्या सगळ्या शाखा, स्टेट बँकेच्या सगळ्या शाखा एक दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला थोडासा कस्टमरचा रस कमी असतो त्यावेळेला की एक टेक लर्निंग सेंटर असं नावाचा एक प्रोग्राम घेतात. अच्छा. तर या टेक लर्निंग सेंटर प्रोग्राममध्ये आम्ही कस्टमरना सांगतो की मोबाईल बँकिंग कसं वापरायचं आहे किंवा स्टेट बँक बडी जे आता आलेलं आहे, मोबाईल बटवा जर म्हटलं जातं सगळीकडे त्याला, तर ते कसं वापरायचं किंवा इंटरनेट बँकिंग वापरायचं असेल तर ते कसं वापरायचं, की त्यामध्ये काय प्रिकॉशन घ्यायच्या, हे सगळं आम्ही त्यांना सांगतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या आणखी काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते आम्ही त्यांना त्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा अजून ज्यांना कोणाला ह्याच्याबद्दल काही शंका असतील, भीती वाटत असतील, ते सगळेजण जाऊन सगळे वर्कशॉपला सगळ्यांसाठी ते आहे तो कार्यक्रम. त्यामुळे सगळे त्या कार्यक्रमाला येऊ शकतात आणि आम्ही सगळ्यांना ते पूर्णपणे ज्ञान त्याचं देतो. आणि यामध्ये एक आहे की आम्ही प्रत्येक ब्रांचमध्ये एक डेडिकेटेड असं सेपरेट इंटरनेटसाठी पीसी ठेवलेलं आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला तुमचं, आता त्यांनी सांगितलं की सगळ्यांच्या घरी संगणक असेल असंही काही नाही, तर तुम्ही आमच्या शाखेमध्ये या आणि आमच्या शाखेमध्ये येऊन तुम्ही ते कुठलेही इंटरनेटचे ट्रान्झॅक्शनचे आहेत तुमचे व्यवहार ते तुम्ही आरामपणे करू शकता. यासाठी तुमच्या घरी संगणक असायला पाहिजे असं काहीच गरज नाही. आणि बँकेतला संगणक असल्यामुळे तो पूर्णपणे सुरक्षित असेल. सुरक्षितचा मुद्दा त्यांनी जो मांडलेला आहे की त्यामध्ये मला हे सांगावं लागेल की पूर्णपणे सुरक्षित असेल. त्यामध्ये कुठलीही भीती असणार नाही. तुमचा पासवर्ड हॅक होणे किंवा आणखी अकाउंट हॅक होणे असं कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये असणार नाही. म्हणजे सायबर कॅफेमध्ये जाऊन व्यवहार करण्याऐवजी जर तुम्ही इथे जाऊन केलेत किंवा स्वतःच्या घरी निश्चितच माझा तर हा सल्ला राहील सगळ्याच आपल्या ग्राहकांना की कुठलेही जे बँकिंग संबंधित व्यवहार आहेत ते कधीही तुम्ही कुठल्याही सायबरमध्ये जाऊन करू नका. कारण सायबरमध्ये आपल्याला माहिती असत नाही की कुठं डिव्हाइस कुठं लावला असेल, कीबोर्डला डिव्हाइस लावला असेल किंवा वरती कॅमेरा असेल, वरती कॅमेरामधून तुमचा कीबोर्डवरती तुम्ही जो पासवर्ड मारता तो कदाचित लोकांना दिसू शकेल किंवा कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होऊ शकेल किंवा काही डिव्हाइस जे लागलेलं असतं कीबोर्डला त्याच्या माध्यमातून तुमचा पासवर्ड किंवा तुमचा आयडी हा हॅक होऊ शकेल. तर जे काही बँकिंगचे व्यवहार आहेत ते तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुमच्या घरच्या पीसीवरून, घरच्या कॉम्प्युटरमधूनच करा. त्यामुळे त्यामध्ये पूर्ण सुरक्षितता असेल. पारदर्शकतेचा त्यांचा मुद्दा होता. पारदर्शकता. आता तुम्ही जर का पारदर्शकता हा विचार म्हटला तर प्रत्येक गोष्टीमध्ये समजा तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून कुठले तर बँकिंग व्यवहार करत असाल, कोणाला तर पैसे ट्रान्सफर करत असाल किंवा कुठं तर वस्तू परचेस करत असाल, तर त्या गोष्टीमध्ये ज्यावेळी तुम्ही तुमचं जो ट्रान्झॅक्शन तुम्ही पूर्ण करत जाता तर त्या प्रोसेसमध्ये मध्यंतरी ज्यावेळी तुम्ही एक प्रोसेस
पहिली स्टेप संपते, दुसरी स्टेप संपते, त्यानंतर तुम्हाला एक SMS येतो हा तुमच्या मोबाईलवरती. तुमचा बँकेमध्ये जो रजिस्टर्ड मोबाईल जो आहे, बँकेमधला जो रजिस्टर्ड मोबाईल आहे, की तुमचा भरपूर मोबाईल तुमच्याकडे असतील, पण जो बँकेमधला जो रजिस्टर्ड Registered मोबाईल आहे. त्या मोबाईलवरती तुमचा एक वन टाइम पासवर्ड येतो. तर तो पासवर्ड जर का तुम्ही त्या पुढच्या प्रोसेसमध्ये जर का दिला कॉम्प्युटरमध्ये, तर सिस्टीम पुढे जाईल. अदरवाईज ते ट्रान्झॅक्शन पूर्ण होणारच नाही, तो व्यवहार पूर्ण होणारच नाही. त्यामुळे पूर्ण सुरक्षितता असेल आणि पारदर्शी पण असेल. कारण लगेच समजा तुम्ही एखादी वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून घेतली, तर समजा 10,000ची वस्तू तुम्ही घेतली, तर 10,000ची वस्तू घेतल्यानंतर ट्रान्झॅक्शन कंप्लीट सक्सेसफुल असा तुम्हाला मेसेज येईल आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यातून 10,000 गेले असा मेसेज पण तुमच्या मोबाईलवरती येईल. त्यामुळे तुम्हाला खात्री असेल की मी 10,000चं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, 10,000चाच व्यवहार केलेला आहे आणि 10,000 रुपयेच माझ्या खात्याला डेबिट पडले, हे तुम्हाला नंतर आलेल्या मेसेजवरून लगेच कन्फर्म होईल. अगदी खरं. त्यामुळे हे पूर्णतः पारदर्शकता निश्चितच आहे. अंबरनाथून सर एक फोन आहे. जोशी आपल्याशी बोलतायत. BM जोशी सर, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हॅलो, हा नमस्कार. मी BM जोशी बोलतोय अंबरनाथहून. बोला सर. माझे 2 प्रश्न आहेत. एक पहिला प्रश्न असा आहे की अंध लोकांनी इंटरनेट बँकिंग कशा प्रकारे करायची जी ऍक्सेसेबल नाहीये. अच्छा, दुसरी एक अशी गोष्ट आहे की आता नुकतेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते आणि त्यांना जवळपास 3.5 लाख रुपये ऑनलाईन इंटरनेट बँकिंगने पाठवायचे होते. परंतु कुठल्याही बँकेमधून 2 लाखापेक्षा जास्त एका वेळेला ट्रान्झॅक्शन होत नाहीये. आणि आम्ही XYZ बँकेमध्ये गेलो, म्हणजे ऑनलाईन आम्ही प्रयत्न केला. पहिले तर बँकेची साईट उघडत नाहीये, MIDCची साईट उघडत नाहीये. ती ओपन झाली तर बँकेचं MIDCच्या थ्रू बँकेची साईट नाही उघडत. मग आम्ही पर्सनली जाऊन सांगितलं, तेव्हा त्यांनी चालू केलं. आणि ज्यावेळेला आम्ही इंटरनेट बँकिंग करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला 3.5 लाखाचं EMD आम्हाला पाठवायचं आहे. तर बँकेच्या मार्फत 2 लाखापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन एका वेळेला होत नाहीये. तर अशा केसमध्ये काय करायला पाहिजे? या सगळ्याचं उत्तर सर देतील की ही तुम्ही जी आता तुमची शंका विचारलेली आहे ती सुद्धा. आणि एक महत्वाचा पहिला प्रश्न जो विचारला की जे अंध आहेत त्यांनी हे व्यवहार कसे करायचे, या दोन्ही प्रश्नांचं सर उत्तर देणार आहेत. त्यांनी 2 जे प्रश्न विचारले होते त्यातला एक त्यांचा एक टेक्निकल भाग त्यांनी तो आता फेस केला. त्याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल की साईट ओपन होत नव्हती? आता साईट ओपन हा जो प्रकार आहे, आता एक पर्टिक्युलर त्यांनी सांगितले की महाराष्ट्र लघुउद्योग केंद्राची जी साईट आहे, तर एक त्या कुठलेही टेंडर जर भरायचे असतील तर त्याला एक स्पेसिफिक डेडलाईन असते आणि त्या डेडलाईनमध्ये त्या डेडलाईनच्या अगोदर सगळ्यांनाच ऍप्लिकेशन पाठवायचे असतात. त्यामुळे सगळेच लोक त्या साईटवरती ऍक्सेस होतात. त्यामुळं कदाचित त्या पर्टिक्युलर साईटवरती लोड येऊ शकतो आणि मग त्या केसमध्ये कदाचित साईट थोडीशी स्लो होऊ शकते. हा पहिला मुद्दा आहे. त्यामुळे हा एक टेम्पररी फेज असतो, पण तर तुम्ही थोड्याशा ऑड अवर्समध्ये, कारण इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही कधीही ऍक्सेस करू शकता. ती काही बँक नव्हे की तुम्हाला सकाळी 11 ते 5 या वेळेत करायला लागेल. तर त्या केसमध्ये तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी लवकर तुम्ही ऍक्सेस केला तर त्या साईटला निश्चितच त्याचा तुम्हाला ऍक्सेस मिळू शकेल आणि तुमचं जे टेंडर जे भरायचं आहे ते टेंडर तुम्ही भरू शकता. त्यांनी जे कॅशची लिमिट सांगितली होती की अमुक एक अमाऊंट भरायची होती पण 2 लाखाच्या पुढे जाता येत नव्हतं, तर त्याचं काय? नाही, आता कॅशची लिमिट जी आहे कॅश भरण्यासाठीची लिमिट आहे, पण इंटरनेटच्या माध्यमातून कुठलाही व्यवहार करायची कोणतीच लिमिट नाही. म्हणजे तुम्ही लाखो करोडो रुपयाचे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून करू शकता. फक्त बँकेत कॅश भरायची असेल किंवा कॅश काढायची असेल त्यासाठी. आणि हे टेम्पररी फेजमध्ये हा जो लिमिटचा प्रश्न आहे हा फक्त तात्पुरता आहे, हा परमनंट कधीच असणार नाही. त्यामुळे हा थोड्या दिवसाकरता आहे आणि तुम्ही तुमच्या इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही किती पैसे कुणालाही ट्रान्सफर करू शकता. आणि हा जो इंटरनेटचा प्लॅटफॉर्म हा कायम ओपन आहे, 24/7 चालूच आहे. तुम्ही कधी पैसे पाठवू शकता. अगदी. त्यांचा पहिला प्रश्न खूप छान होता, जे नेत्रहीन आहेत ते कशा पद्धतीने हे सगळे व्यवहार करू शकतात. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. अगदी बरोबर आहे. म्हणजे नेत्रहीन लोकांच्यासाठी जर आपण म्हटलं तर त्याला आपण फिजिकली डिसेबल आपण नेत्रहीन असं म्हणू शकत नाही. दिव्यांग असा दिव्यांग आपण म्हणतो त्यांना, किंवा डिसेबल्ड, फिजिकली डिसेबल्ड असे आपण चांगले शब्द त्यासाठी यूज करू, कारण तो पण एक समाजाचा घटक आहे. आपले सहकारी, आपलेच बंधू आहेत. तर त्यासाठी जर का तुम्ही विचार केला तर आता जे सुरुवातीला मी सांगेन की ATMच्या संदर्भात, तर तुम्ही जर का भारतातली कुठलीही ATM जर बघितली तर त्या सगळ्या ATMचा जो असलेला जो कीबोर्ड आहे हा ब्रेलमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला जर आपण नॉर्मल लोक असतो, आपण ट्रान्झॅक्शन करतो, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. पण जे लोक आहेत त्यांना, दिव्यांग लोक आहेत त्यांना निश्चितपणे त्या ब्रेलच्या माध्यमातून तो टच स्क्रीन यूज करता येतो. ही झाली पहिली गोष्ट. जर का तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असताना एक दुसरी गोष्ट बघितली असेल तर त्या
कॉम्प्युटरमध्ये त्या एटीएमच्या बाजूला एक थोडासा स्लॉट असतो की ज्यामध्ये तुम्ही हेडफोन घालू शकता. तर हेडफोन घातल्यानंतर आणि तो त्यांनी कानाला लावल्यानंतर त्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्यानुसार तो दिव्यांग जी व्यक्ती असेल तो एटीएम मध्ये कार्ड घालू शकते. त्यानंतरच्या पुढच्या सूचना पण त्यांना आपोआप दिल्या जातात, फॉलो करू शकतात आणि मग त्यानुसार ते पैसे काढू शकतात. अगदी तशीच केस आपण जर का बघितली तर कॉम्प्युटर, तुमचा घरचा कॉम्प्युटर असतो त्याला सुद्धा तुम्ही हेडफोन लावू शकता. त्यालाही तुम्ही जर का ब्रेल जर का असेल, कीबोर्ड असेल तर तुम्ही त्या माध्यमातून करू शकता. आमच्याकडे तर सांगेल, आमच्याकडे एक जॉज नावाचं एक दुसरं सॉफ्टवेअर आहे आमच्या बँकेमध्ये की आमच्याकडे जे दिव्यांग लोक आम्ही रिक्रूट करतो, असं नुसतं क्लेरिकल नाही तर ऑफिसर कॅडरमध्ये पण लोक रिक्रूट करतो बँक. आणि मोठ्या प्रमाणावर हे लोक व्यवस्थितपणे पूर्णपणे सक्षमतेनं इफिशियंटली व्यवहार त्यावरती करू शकतात. आणि ते त्या जॉजच्या माध्यमातून ते सगळं आपण जर का सांगायचं म्हटलं तर आमचं एनपीएचा फॉलोअप वगैरे ज्या गोष्टी असतात तर हा फॉलोअप सुद्धा कस्टमरला कॉल करणं, म्हणजे सिस्टीममध्ये कस्टमरचा असलेला नंबर, मोबाईल नंबर तो फाइंड आउट करून त्या कस्टमरला कॉल करणं की तुमचे हे एवढे इन्स्टॉलमेंट भरायचे राहिले, तुमचे हप्ते भरायचे राहिलेत, हे सुद्धा त्या माध्यमातून ते लोक करू शकतात. त्यामुळं दिव्यांग लोकांना असं आता हे म्हणजे इंटरनेट वापरता येणार नाही किंवा पैसे काढता येणार नाही असं काहीच राहिलेलं नाही. बरं, त्यांच्यासाठी त्या सगळ्या सुविधा आणि संपूर्ण भारतभर त्या उपलब्ध आहेत सगळीकडे, सगळ्या प्रकारच्या एटीएम्स, सगळ्या एटीएम्स ना ह्या सुविधा उपलब्ध आहेत. बरं, एक फोन आहे, भारत व्हावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. बोला सर. माझा प्रश्न असा आहे की एक डेबिट कार्ड विषयी आणि एक पे आयटम विषयी. तर या संगणकीय बँके व्यवहारामध्ये शक्यतो आपल्या डेबिट कार्डच्या माध्यमातून आपण मोबाईल बिल, टेलिफोन बिल, हॉटेलमध्ये बिल किंवा इतर काय खरेदी केली तर पेमेंट करत असतो. आणि हे पेमेंट करताना आपला जो सिक्रेट पिन नंबर असतो हा अतिशय महत्वाचा असतो. तर हा सिक्रेट पिन इंटरनेटच्या माध्यमातून कोणाला कळू शकत नाही का? तर आणि ह्या डेबिट कार्डच्या माध्यमातून काही गैरफायदा कोणाला मिळू न शकण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी? आणि दुसरा प्रश्न असा आहे की सध्या आपण पाहतो को आपण थोडंफार पेमेंट चहा किंवा हॉटेलमध्ये किंवा इतर पेटीएम निघाले, पेटीएम, त्या पेटीएमचं आपल्या बँकिंग अकाउंटशी कशा प्रकारे लिंक असते आणि हे कशा प्रकारे वापरलं जातं यावरची सविस्तर आम्हाला माहिती द्यावी. धन्यवाद. बरं, तुम्ही जो दुसरा मुद्दा सांगितला त्याचंच एसबीआयचं नाव म्हणजे सरांनी सांगितलं तसं बडी, एसबीआय बडी जे आहे म्हणजे पेटीएम आहे, हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. पेटीएम आहे, स्टेट बँक बडी आहे किंवा आणखी मोबिक्विक आहे, असे बरेच वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत की त्यांच्या मार्फत तुम्ही हे जे छोटे छोटे व्यवहार हे तुम्ही अगदी 10-20 रुपयाचे व्यवहार पण करू शकतो आपण. आणि त्यासाठी तुम्हाला इंटरनेट बँकिंग असायला पाहिजे वगैरे असं काहीच नाही. बरोबर. तुमचा अकाउंट कोणत्याही शाखेत असेल तर आता मी सर का एसबीआय बडीचं सांगितलं तुम्हाला, तर एसबीआय बडीचं असं नाही की तुमचं स्टेट बँकेचंच अकाउंट असायला पाहिजे. कुठल्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर एसबीआय बडी तुम्ही घेऊ शकता आणि त्यातून फंड्स ट्रान्सफर करू शकता किंवा छोटे छोटे पेमेंट्स आहेत ते करू शकता. आणि यामध्ये दुसरा पण यामध्ये असं आहे, बडीमध्ये एक विशेष म्हणजे जे बाकी कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये नाही ते स्टेट बँकेच्या या एसबीआय बडीमध्ये जे आहे की त्या समजा तो आपला हा एक बटवा आहे, एक मोबाईल बटवा आहे. बडी म्हणजे काय तर एक मोबाईल बटवा आहे. तर ह्या मोबाईल बटव्यामध्ये समजा लोकांनी तुम्हाला पैसे दिले आणि असे तुमच्या बटव्यामध्ये पैसे साठले 5,000 10,000 झाले आणि तुम्हाला असं वाटते की आता हे पैसे मी माझ्या खात्यामध्ये वर्ग करावेत, तर ती सुविधा पण यामध्ये आहे. तुम्ही ट्रान्सफर करू शकता, ते ट्रान्सफर करू शकता तुमच्या खात्यामध्ये. म्हणजे असं नाही की अदरवाईज तुम्ही जर काही दुसरे प्लॅटफॉर्मवरती तुम्ही बघितलं तर त्या बटव्यामधले पैसे तुम्हाला फक्त व्यवहारासाठीच वापरावे लागतात, म्हणजे दुसऱ्या वस्तू घेण्यासाठी किंवा दुसऱ्या पेमेंट करण्यासाठीच वापरावे लागतात. पण जर का हा बडीचा एक स्पेशल एक ॲडव्हान्टेज असा आहे की या बडीमध्ये तुमचे पैसे जास्त साठले तर तुम्ही तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकता की जे तुम्ही परत कधी तुमच्या रेग्युलर तुमच्या अकाउंटमध्ये आलं तर एटीएम कार्डद्वारे वापरू शकता, विड्रॉ करू शकता. हा मध्ये एक यामध्ये फायदा आहे. त्याने डेबिट कार्डचं जे विचारलं होतं त्याच्याबद्दल, डेबिट कार्डचं आपण पिन बद्दल त्यांनी जो विचारलं तर फार सुंदर प्रश्न आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पेपरमध्ये वाचतो की या खात्यातून पैसे गेले, त्या खात्यातून पैसे गेले. तर डेबिट कार्डच्या बाबत एक सर्वांना आम्ही सूचना देतो की डेबिट कार्ड इश्यू केलं जातं त्यावेळेला त्याबरोबर एक माहितीपत्रक पण असतं. त्यामध्ये सांगितलेलं असतं की हा एटीएम कार्डचा पिन जो आहे हा कुणालाही सांगू नका. आणि तो वेगवेगळ्या अंतरानं, ठराविक अंतरानं 1 महिन्यातून 15 दिवसातून प्रत्येक वेळा तुम्ही बदलत चला. किंवा तुम्हाला जे पॅकेट म्हणजे ते जे एन्व्हलप येतं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की तो पिन मिळाल्या क्षणी तुम्ही जाऊन आधी तो चेंज करा. तो मुळात जो बँकेने दिलेला पिन असतो तो बदला. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की बऱ्याच ठिकाणी त्या कार्डच्या पाठीमागच तो पिन लिहिला जातो किंवा त्याचं कव्हर जे असतं, कार्ड ठेवण्याचं कव्हर असतं त्यावरतीच पिन लिहिला जातो. किंवा आपल्याला एक सवय असते की कुठेतरी लिहून ठेवायचं कारण आपल्याला कॉन्फिडन्स नसतो. किंवा काही वेळेला असं असतं की आम्ही सगळ्यांना सांगतो इंटरनेट बँकिंग असो किंवा एटीएमचा पिन असो की तो जो पिन आहे
हा शक्यतो दुसऱ्याला गेस करता येणं, अंदाज घेता येण्याचा. समजा मी माझा पिन ठेवला आणि माझा डेट ऑफ इयर आहे, डेट ऑफ बर्थ आहे किंवा डेट ऑफ बर्थ इयर जे आहे ते जर का मी ठरवलं तर हे सहजासहजी सोपं कुणालाही आहे माहिती ते. असतं. मग ते बरोबर. कोणी जर ट्राय केलं, माझं कार्ड कुणाला मिळालं ते ट्राय केलं तर ते होऊ शकतं. तर शक्यतो तो नंबर जो आहे एटीएमचा हा शक्यतो असा असू नये की तो कुणालाही कळेल किंवा गेस करता येईल असा असू नये. आणि बऱ्याचदा म्हणजे लोकांचं थोडंसं कन्फ्युजन असतं डेबिट कार्डच्या बाबतीत की नेमकं कुठले पैसे जातात डेबिट कार्डमधून. अगदी बरोबर. आणि यामध्ये आता आपण बघितलं असेल की आता त्याने फार सुंदर प्रश्न विचारला की आम्ही व्यवहार करत असतो, काही वस्तू खरेदी करत असतो इंटरनेटच्या माध्यमातून किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून, पण काही वेळेला काय होतं की आपल्याला कळत नाही, आपण कार्ड यूज केले नसतं पण पैसे गेलेले असतात. येस. तर नकळतपणे आपण हा आपला पिन कुठेतरी दिलेला असतो किंवा लोकांनी कुठेतरी गेस केलेला असतो. तर असे व्यवहार होऊ नयेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा अर्धनागरी भागामध्ये, सेमी अर्बन एरियामध्ये काय होतं की असे व्यवहार करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. म्हणजे ऑनलाईन परचेस करणं हा प्रकार कमी आहे तसा. तर यासाठी प्रत्येक बँकेच्या नियमानुसार की ते एटीएम कार्ड फक्त कॅश काढण्यासाठी किंवा सीडीएम मध्ये कॅश डिपॉझिट मशीनमध्ये कॅश भरण्यासाठीच वापरता येईल अशी सुविधा पण आहे. त्यामुळे तुम्ही ते रेस्ट्रिक्ट करू शकता की त्यामुळे तुमचं कार्ड हे कुठल्याही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी वापरता येणार नाही. फक्त पैसे काढणं किंवा डिपॉझिट भरणं एवढ्यासाठी तुम्ही यूज करू शकता. एवढ्याचसाठी. आणि त्याच्या पुढे सुद्धा आता आमच्या बँकेमध्ये पण आम्ही लोकांना ती सुविधा दिली की त्या कार्डमध्ये समजा तुमच्याकडे किती पैसे असू देत पण तुम्ही ठरवून घेतले की एक दिवसामध्ये मी जास्तीत जास्त 5,000 त्यातून निघाले पाहिजेत. अशी जर का सुविधा आहे की त्यामुळे तुम्ही दिवसातून कार्ड समजा कोणी चोरीला गेलं तर जास्तीत जास्त 5,000च तुम्हाला काढता येतील. पण त्या पलीकडे जास्त पैसेच काढता येईल. हे लिमिट तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आणि ते स्वतः लिमिट ठरवायचं, स्वतः लिमिट वाढवायचं, स्वतः कमी करू शकायचं. एव्हरीथिंग त्याच्यावर सुद्धा तुमचा पूर्ण कंट्रोल राहतो. तुमचा पूर्ण कंट्रोल आहे. सर, आता तुम्ही हे सगळं ग्रामीण भागामध्ये किंवा अर्धनागरी भागाचा सगळा उल्लेख केलेला आहे. तर आपण फोनच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे मूल आहे तिथल्या एका बँकेमध्ये ते ब्रांच व्यवस्थापक म्हणा किंवा शाखा व्यवस्थापक जे आहेत युनियन बँक ऑफ इंडियाचे गजेंद्र डगवाल यांच्याशी आपण फोनच्या माध्यमातून बोलतोय आणि ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने या सोयी सुविधा आहेत ती माहिती त्यांच्याकडून करून घेऊया. नमस्कार गजेंद्रजी. हॅलो. हॅलो. नमस्कार डगवाल सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. धन्यवाद मॅडम. 2 प्रश्न आहेत. सध्या बऱ्यापैकी गर्दी आपल्याला बँकेमध्ये बघायला मिळते. आता ही जी 1000 किंवा 500च्या नोटा, हा सगळा जो एक नोटाबंदी हा जो सगळा एक सुरू आहे सिनारिओ, तर हे व्यवहार करण्यासाठी गर्दी टाळून जर हे सगळे व्यवहार करायचे असतील तर कशा प्रकारच्या सुविधा पुरवल्या गेल्या आहेत, काय सांगाल याच्याबद्दल? गर्दी तर सध्या मॅडम आता 1000 आणि 500ची नियर अबाउट बदलत झालेली आहे. हो. 1000 आणि 500 भरणारे जे लोक कॅश भरणारे जे लोक आहेत शक्यतो रश बदलत झालेली आहे. पण आता कस्टमर आमच्याकडे फक्त असे आहेत की ज्यांना पेमेंट पाहिजे, समजा 2000 5000 जे डेली गरजा आहेत लोकांच्या त्याकरताच कस्टमर आमच्याकडे अप्रोच होतात जनरली आणि बिझनेस करतात. त्या गरजेसाठी जसं या गव्हर्नमेंटने जनधन अकाउंट ओपन केलेले आहे, यामध्ये आपल्या बँकेने सर्व लोकांना अकाउंट सोबतच एटीएम कार्ड दिलेले आहेत प्रत्येक व्यक्तीला. तर आपण एटीएम मधून विड्रॉ करू शकतो एटीएम मधून. तर तसंच यू मोबाईल म्हणून आहे आपल्या युनियन बँकेचं सॉफ्टवेअर, त्यामधून पण तुम्ही पेमेंट तुम्हाला करायचं असेल तुम्हाला तर करू शकता. युनियन बँकचं पण त्यामध्ये ऑप्शन आहे, अदर बँकचं पण ऑप्शन आहे. इव्हन तुम्ही तुमच्या टाटा स्कायच्या मर्चंटला पण जे आपलं पेमेंट करतो रिचार्ज मारायचं ते पण तुम्ही ऑनलाईन करू शकता. इव्हन तुम्ही मोबाईल रिचार्ज पण यू मोबाईल तुम्ही फक्त ऑनलाईन करू शकता. डेबिट क्रेडिट कार्ड तर आपल्याकडे आहेच ऑलरेडी. परत ई व्हॅलेट सिस्टम पण आहे. ई व्हॅलेट सिस्टम पण एक चांगली फॅसिलिटी आहे. एवढं सर्व इंटरनेट बँकिंग पण आहे. पण सर मला त्रास होणार नाही. दुसरा प्रश्न ह्याच्या जोडीने असा विचारायचा आहे की ग्रामीण भागाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळेच जे ग्राहक असतात ते संगणकाचा वापर करत नाहीत किंवा इंटरनेट बँकिंग सगळ्यांना जमतं तितक्या मोठ्या प्रमाणात असंही नसतं. मग त्यांना ही मदत किंवा त्यांना हे मार्गदर्शन कशा प्रकारे केलं जातं, त्याच्यासाठी काय सुविधा आहे? आता जस्ट मॅडम आम्ही व्हिजिलन्स अवेअरनेस म्हणून एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. ओव्हरऑल इंडियामध्ये व्हिजिलन्स प्रोग्रामचा आम्ही अवेअरनेसचा एक प्रोग्राम तयार केला होता. सतर्कता म्हणून भ्रष्टाचारच्या अगेन्स्ट मध्ये. याच्यामध्ये बरेचसे आमचे टॉपिक होते मॅडम. यामध्ये आम्ही हा पण पॉइंट ठेवला होता आणि विलेज लेवलला आम्ही ग्रामसभा घेऊन लोकांना समजून सांगितलं आहे की तुम्ही एटीएमचा जास्तीत जास्त वापर करा.
कुणाला पेमेंट करायचं असेल तर कॅश मध्ये न देता की दुसऱ्या बँकेत द्यायची असेल तर एनईएफटी आरटीजीएस ही सुविधा खूप छान आहे. बर इन्स्टंट कॅश हँडलिंग मध्ये भरपूर त्रास होतो लोकांना, चोरीची वगैरे शक्यता असते. खरी ही पण गोष्ट. त्यामुळे हे पण लॉसेस व्हायचे काहीच चान्स राहत नाही, कारण की आपण एनईएफटी माझा डायरेक्ट अकाउंट टू अकाउंट फंड ट्रान्सफर होऊन जातो. या सगळ्यामध्ये या ग्रामीण भागातल्या सगळ्या ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते. खूप छान प्रतिसाद आहे मॅडम. गावामधून पण खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला. आणि गावामध्ये आता प्रत्येक ठिकाणी इव्हन आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो मी. आमचा जो हा एरिया आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील हा पूर्ण राईसचा एरिया आहे. अच्छा. राईस मिल वाले डायरेक्टली धान, म्हणजे जो राईस मिलचा ओनर आहे तो डायरेक्टली धान ट्रेडर कडून घेतो आणि फार्मर्सला सेल करतो. बरोबर. तर आता याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे की राईस मिल वाले पण डायरेक्ट चेक देतात ट्रेडरला आणि ट्रेडर त्यांना डायरेक्ट अकाउंट मधून अकाउंटचे चेक देतात. म्हणजे त्याच्याबरोबर कॅश मध्ये म्हणजे व्यवहार न करता त्यांना चेक दिलं बरोबर त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल. तर कास्तकाराला यामध्ये थोडासाही म्हणजे कॅश हँडलिंगचा त्रास नाही, काही ना काही, आणि व्यवस्थित सुरळीत आमच्या इथे चालू आहे. आणि जेवढेही ट्रेडर आहेत आमच्या खास करून ब्रँचला आणि नियर बाय जेवढेही आहेत त्यांना प्रत्येकाला आम्ही यू मोबाईल सॉफ्टवेअर टाकून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑनलाईनच ट्रान्झॅक्शन करत आहे. डगवाल, खूप छान तुम्ही ही माहिती दिलीत. आणि ह्या सगळ्यातून आपल्याला एकच गोष्ट अशी कळते की इंटरनेट बँकिंग हे आता सगळीकडे हळूहळू पोहोचतंय आणि हळूहळू आपण तेच सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय जास्त मोठ्या प्रमाणात. आमच्याशी संवाद साधलात आणि छान माहिती आम्हाला दिली. तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपण सर डेबिट कार्डाबद्दल आपण बोललो की ते आपल्याच अकाउंटमधले पैसे असतात, फक्त आपण ते कार्डच्या माध्यमातून त्याचं पेमेंट करत राहतो. आपण तेच कार्ड एटीएम साठी सुद्धा वापरू शकतो. एटीएम साठी परचेस करण्यासाठी पण आपण वापरू शकतो. क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय? कारण बऱ्याच जणांच्या डोक्यात हा एक थोडासा गोंधळ असतो की डेबिट कार्ड म्हणजे सुद्धा आम्ही कर्ज घेतल्यासारखं आहे का क्रेडिट कार्ड सारखं? तर हे जरा थोडंसं आपण हा गोंधळ दूर करून टाकूया आज. जरूर. डेबिट कार्ड म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यातच पैसे काढता, पहिली गोष्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे तुमच्या खात्यात जेवढे पैसे आहेत तेवढेच तुम्ही काढू शकणार. क्रेडिट कार्ड, जर क्रेडिट म्हटलं तर आपण सहज बोलताना म्हणतो की मार्केटमध्ये तुमचं काय क्रेडिट आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपली पत जी तुमची मार्केटमध्ये असलेली पत, तर ती पतच म्हणजेच क्रेडिट कार्ड. म्हणजे तुमची मार्केटमध्ये, मी समजा चांगल्या मोठ्या हुद्द्यावरती नोकरीला असेल तर निश्चितच माझी पत, म्हणजे पत इन द सेन्स की तुमचे पैसे परत करण्याची कपॅसिटी ती किती आहे. मग त्या बेसवरती त्या क्रेडिट कार्ड कंपन्या हे तुम्हाला काहीतरी एक ठराविक लिमिट देतात, कार्ड देऊन टाकतात. तुमच्याकडे पैसे काही नाही, फक्त तुमची पत बघितली जाते त्यामध्ये की तुमचं स्टँडिंग काय आहे मार्केटमध्ये, तुमचं इन्कम सोर्स काय आहे, त्या बेसवरती तुमची पत किती आहे त्यानुसार तुम्हाला लिमिट देतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की माझी पत समजा 1 लाख, असं क्रेडिट कार्ड कंपनीला वाटली की माझी पत 1 लाख रुपयेपर्यंत आहे, तर 1 लाखाचं क्रेडिट कार्ड मला देतील. आणि त्याचं लिमिट असेल 1 लाख रुपये, हे क्रेडिट कार्डचं लिमिट असेल. तर या 1 लाखाच्या क्रेडिट कार्डमध्ये लिमिटमध्ये मी पूर्ण महिन्यामध्ये 1 लाखापर्यंतची कुठलीही खरेदी करू शकतो, की ज्यामध्ये माझ्या अकाउंटमध्ये काहीच पैसे नाहीत पण मी ह्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मी खरेदी करू शकतो. आता क्रेडिट कार्डचा एक फार महत्त्वाचा फायदा म्हणावा लागेल आपल्याला की आपल्याकडे पैसे नसताना आपण खरेदी करू शकतो. बरोबर, आपल्याकडे काहीच पैसे नाहीत पण खरेदी करू शकतो. आणि दुसरा फायदा की आपण खरेदी करायचे पैसे लगेच द्यायचे नाहीत आपल्याला. सर्वसाधारण जर का तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून जर का खरेदी केली तर सर्वसाधारण तुम्हाला 50 दिवसाचं, मॅक्झिमम 50 दिवसाचं क्रेडिट मिळू शकतं. हे पैसे 50 दिवस तुम्ही वापरल्यासारखे आहेत. 1 लाखाची जी तुम्ही खरेदी केलेली आहे त्याचे पैसे तुम्हाला 50 दिवसानं करायचे आहेत, परत करायचे आहेत. तर त्यामुळे फक्त त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करावं लागेल. जस्ट एक माझं एक्झाम्पल मी सांगेन की समजा माझं क्रेडिट कार्ड आहे आणि माझ्या बिलाची डेट 20 तारीख आहे. 20 तारखेला, प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला माझं बिल जनरेट होतं क्रेडिट कार्डचं. तर मी 21 तारखेला खरेदी केली तर ते निश्चितच पुढच्या महिन्याच्या 20 तारखेच्या क्रेडिट कार्डच्या बिलामध्ये येईल. बरोबर, माझं या महिन्याचं बिल तर 20 तारखेला जनरेट झालेलंच आहे आणि तर पुढचं बिल येणार आहे म्हणजे पुढच्या 20 तारखेला. त्यामुळे 21 तारखेला मी काही खरेदी केली तर त्याच्या पुढच्या महिन्याच्या बिलामध्ये, म्हणजे आता आपण नोव्हेंबरमध्ये असेल तर डिसेंबरच्या बिलामध्ये ते येईल. आणि डिसेंबर तिथून पुढे मला 20 दिवस ते परत देतात पेमेंट करण्यासाठी. म्हणजे 20 तारखेला माझं 20 डिसेंबरला माझं बिल येईल आणि त्यामध्ये मला सांगतील की तुम्ही 10 जानेवारीपर्यंत पैसे भरा. म्हणजे अशा पद्धतीने जर का तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला 50 दिवसाचं प्लॅनिंग करून करायचं. प्लॅनिंग असाल पण इमर्जन्सी असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. पण त्यामध्ये सुद्धा समजा मी 19 तारखेला खरेदी केली तर ते तुमच्या कोणत्या बिलामध्ये 20 तारखेच्या बिलामध्ये लगेच येईल. पण त्यामध्ये सुद्धा 20 तारखेच्या बिलामध्ये मला पुढच्या 10 तारखेपर्यंत मला बिल पे करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट 20 दिवसाच्या आसपास कालावधी मिळतोच पैसे
पे करण्यासाठी. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग Plan केलं केलं. तर फार सुंदर हे मेकॅनिझम आहे की पैसे खिशात नसताना, आता इमिजिएट पैसे खिशात नसताना पण तुम्ही वापरू शकता. अगदी खरं. आणि इमर्जन्सीमध्ये त्यात महत्वाचं आहे की इमर्जन्सीमध्ये तुम्ही कॅश पण काढू शकता एटीएम मधून. अच्छा. असं लोकांना वाटतं की एटीएम कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड म्हणजे फक्त परचेस करण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी किंवा ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी असं काही असं नाही. नाहीये. ओ. तर त्याला एक ठराविक लिमिट देते ती क्रेडिट कार्ड कंपनी. तेवढ्या प्रमाणात तुम्ही कॅशही काढू शकता. फक्त कॅश काढली तर मात्र तुम्हाला लगेच त्या दिवसापासून इंटरेस्ट मात्र पे करावा पे लागेल. करायला लागतो. तो एक तो त्याच्यामध्ये एक त्यामध्ये थोडा. पण इमर्जन्सी तुम्हाला रात्रीची वेळ आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि कॅश नाही तुमच्याकडे, काय कराल? एटीएम मध्ये पण तुमच्या पैसे नाहीत, समजा तुमच्या खात्यामध्ये पैसे नाहीत, तर फक्त क्रेडिट कार्ड आहे, त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकाल? तर ही एक ठीक आहे, तुमच्यासाठी आपल्याला सोय त्याला आहे. इंटरेस्ट थोडंसं द्यावं लागलं तर चालेल, पण मला आता पैसे मिळाले, मला 10,000 पाहिजे ते मला 10,000 मिळाले, बरं. ते महत्वाचं आहे. अगदी. तर क्रेडिट कार्डमध्ये आपल्याला कॅश पण काढायची सुविधा मिळू शकते. एसबीआय बडी सारख्या अजूनही काही अशी ऍप्स आहेत जेणेकरून खूप सुकर होतात बँकिंग व्यवहार. सर, त्याच्याबद्दल निश्चितच. बोलूया. पण मंजुळा शेणॉय आपल्याशी फोनच्या माध्यमातून काही प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. बोला. मला असं विचारायचं की बँकेचे आपण ऍप डाउनलोड करतो की नाही, तर त्याच्यात इतर बँकेचे पण तुम्ही ऍड करू शकता असं एक ऑप्शन असतं. तर ते कितपत हे सेफ आहे किंवा काय त्याचे फायदा किंवा नुकसान वाटेवर ते त्याच्याबद्दल जरा डिटेलमध्ये सांगितलं तर बरं होईल. आणि धन्यवाद. काय सांगाल सर? आता हे जे ऍप असतात, हे आता आपण जे मगाशी बघितलं बडी, बडी हे ऍप आहे. तर हे स्टेट बँकेने डिव्हाइस केलेलं ऍप आहे. तर यामध्ये कुठल्याही दुसऱ्या बँका ऍड करायचा प्रश्नच येत नाही. फक्त तुम्हाला त्या ज्यांना पैसे पाठवायचे आहेत किंवा ते एखादं छोटं ट्रान्झॅक्शन, मगाशी मी सांगितलं की चहाच्या टपरीवरती पेमेंट करायचं आहे, त्यांचा फक्त मोबाईल नंबर विचारायचा आहे किंवा व्हर्च्युअल आयडी जो असतो तो विचारायचा आहे आणि त्यानुसार आपल्या मोबाईलमध्ये तो डाटा एंट्री करून फक्त सेंड करायचा आहे. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या कंपनीचं किंवा कोणत्या बँकेचं ऍप त्यामध्ये परत लोड करावं लागेल असा कुठं प्रश्न येत नाही. बरं बरं. आणि हे एकदा प्ले स्टोअर वरून हे जर का तुम्ही ऍप डाउनलोड केलं तर हे फुल्ली सेक्युअर्डच असतं. त्यामुळे दुसरं ऍप त्यामध्ये मिक्स होईल आणि त्यामध्ये सेक्युरिटी थोडीशी डायल्यूट होईल असा प्रश्न येत नाही. बरं. आणखीन कोणती कोणती सर अशी ऍप्स आहेत जी फार इंटरेस्टिंग आहेत? आपण कार्यक्रमाच्या आधी बोलत होतो, Yes. तेच आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची ऍप आहेत, ही पेमेंटच्या संदर्भातली आहेत. आता मी सांगेन की स्टेट बँकेने एक एसबीआय क्विक नावाचं एक ऍप असं काढलेलं आहे. आता आपण बऱ्याच वेळा बघतो, बँकेत जातो आणि आपण म्हणजे आत्ताची परिस्थिती सोडून द्या, आता हे 15 दिवस किंवा आणखी अजून पुढे एक 15 दिवस हा थोडासा गर्दीचा ओघ राहील. पण ही वेगळी सिच्युएशन जर का सोडून तुम्ही म्हटलं तर इतर वेळेस आपण बँकेत जातो, आपल्याला एक 5 मिनिटात बँकेत जाऊन यायचं असतं, कारण परत बस पकडायची असते, ऑफिसमध्ये जायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये आपण जातो बँकेत आणि बँकेमध्ये थोडीशी लाईन असते आणि क्यू असतो. मग आपल्याला वाटतं अरे बापरे, आता अर्धा तास आपला गेला, यामध्ये 1 तास गेला. तर यावरती पण एक बँकेनं सोल्युशन त्यावरती काढलं आहे की नो क्यू ॲप एक बँकेनं काढलेलं आहे. जर तुम्ही ते स्क्रीनवरती बघू पण शकाल. तर नो क्यू ॲप आपल्या जर का मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर वगैरे त्यामध्ये एकदा रजिस्टर करायचा आणि तुमचा अकाउंट नंबर एकदा रजिस्टर करायचा. अच्छा. बस. ते जेव्हा डाउनलोड करताना इन्फॉर्मेशन विचारली जाते ती तेवढीच सगळी. डाऊन. ओके. आणि त्यानंतर तुम्ही जर का तुम्ही समजा एखाद्या बँकेमध्ये तुम्हाला जायचं आहे, जवळपासच्या ब्रांचमध्ये जायचं आहे आणि तिथे व्यवहार करायचा, तर तुम्ही आता नो क्यू ॲपमधून तुम्ही तुमचा नंबर लावू शकता. तुम्हाला अर्ध्या तासात ब्रांचमध्ये तुम्हाला पोहोचायचं असं आहे, तुम्हाला माहिती आहे की अर्ध्या तासात मी 15 मिनिटात पोहोचेन बँकेमध्ये, तुम्ही अजून ऑफिसमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही त्या ॲपवरून तुम्ही नंबर लावू शकता बँकेतला. ओके. आणि त्यामध्ये एक ठराविक 5 नंबर तुमच्या पुढे असतील तर बँक तुम्हाला एक लगेच मेसेज पडेल की तुमचा नंबर जवळ आलेले 5च नंबर आले, तर तुम्ही लवकर या. म्हणजे तुम्ही त्या प्रमाणात तुमच्या बाकी कामं आठवून अगदी त्या एक्झॅक्ट तुमचा नंबर येईल त्यावेळेला तुम्ही बँकेत येऊ शकता आणि बँकेत येऊन लगेच तुमचं काम करून जाऊ शकता. म्हणजे त्याच्यावर आपल्याला हेही कळू शकतं की साधारण किती वेळानंतर किती वेळानंतर आपला नंबर येऊ शकेल हे पण तुम्हाला कळू शकेल. त्यामुळे तुम्ही तुमचं बाकी काम ऍडजस्ट करून त्या वेळेत तिथं बँकेत पोहोचू शकता. आणि त्यामध्ये बँकेमध्ये फार वेळ थांबायला पाहिजे, क्यू मध्ये थांबायला पाहिजे असं काहीच नाही. बरं. ही चांगली सुविधा आहे. खूपच छान सोय आहे. आणखीनही काही ऍप आहेत, पण ललिताताई आपल्याशी बोलतात, त्या काय म्हणतात बघूया. नमस्कार, ललिता पेंडसे. हॅलो. हॅलो, सखी सह्याद्री ना? हो, बोला, प्रश्न विचारा तुमचा. हा, मी मिसेस पेंडसे बोलतेय, प्रतीक्षा नगर मधून. बोला. तर मला हे विचारायचं होतं की आपला आपण पिन नंबर बदलू शकतो ना आपल्या एटीएम कार्डचा? हो हो हो. हा, तर त्याची प्रोसिजर जरा सांगा ना प्लीज परत. बर, धन्यवाद. सर, काय सांगाल? तर हा जो पिन बदलायचा एटीएमचा पिन, आपल्याला वाटलं की हा आपला पिन कोणाला तर माहिती झालाय, तर तुम्ही एटीएम मध्ये तुमचं कार्ड टाकल्यानंतर तिथे एक ऑप्शन येतं, कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही जाऊन हा पिन बदलू शकता. त्यामध्ये सर्व्हिसेस असा ऑप्शन येतो. सर्व्हिसेस मध्ये असा ऑप्शन होता. नेहमी आपण
पैसे काढणे, पैशाचे व्यवहार या संदर्भात त्या ऑप्शनला जातो आणि तिथे क्लिक करतो. पण त्यामध्ये बँकिंग सर्व्हिसेस असा एक त्यामध्ये मेनू आहे. तर त्यामध्ये तुम्ही गेला आणि त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट केले की पिन बदला वगैरे, मराठी पाहिजे असेल पिन बदला, इंग्लिशमध्ये चेंज पिन, असं जो ऑप्शन आहे त्यामध्ये जा. तुम्ही परत पहिला पिन एकदा त्यांना कॉम्प्युटरला द्यावा लागेल, एटीएमला द्यावा लागेल, पहिला पिन द्या, जुना पिन, आणि त्यानंतर दुसरा पिन द्या. त्यानंतर तो तुमचा ऑटोमॅटिक दुसरा पिन लगेच चेंज होऊ शकेल आणि त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीत आणि तुम्ही कितीही वेळा बदलू शकता. असं नाही की मी आज एकदा पिन बदलला उद्या काय कसं बदलू. तुम्ही डेली पिन बदलला तरी चालेल, फक्त तुम्ही लक्षात ठेवा, नाहीतर परत कन्फ्युज तुम्हीच व्हाल. आणि कुठे लिहून नको ठेवूया, लिहून तर बिलकुल अजिबात ठेवू नका. पिन हा फार सेन्सिटिव्ह. पिन म्हणजे तुमची सिग्नेचर आहे. पिन म्हणजे दुसरं आणि तुमची सिग्नेचर आहे, तुमची अथॉरिटी आहे. तर तुम्ही कुठेही पिन ठेवला लिहून आणि तो कोणी यूज केला तर तुमची सिग्नेचर यूज केल्यासारखं आहे. त्यामुळे त्याबद्दल जरूर काळजी घ्या. आणखी काही असे ॲप्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षितता. हे सगळे इंटरनेट बँकिंग, हे सगळे व्यवहार करत असताना सुरक्षितता कोणत्या प्रकारची आणि कशा पद्धतीने सांभाळली गेली पाहिजे याबद्दल सुद्धा थोडं सविस्तर आपण बोलणार आहोत. पण पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा सखी सह्याद्री. देण्या घेण्याबद्दल काही असेल तर त्याची काळजी तुम्ही करू नका. देवाच्या दयेने काही कमी नाही आमच्या घरात. पसारा नसतो, पण तो सुनबाईमुळे. म्हणजे आम्ही पसारा करतो तर? अगं मी सुद्धा असतो ना त्यात. मी अगदी मान्य करतो. एक मिनिट, क्या बोलो. लेटरचं उत्तर नको तुला, उसको टाइम में भेज देना. यही मेरे लिए सही जॉब होगा. सही ना? क्या सही क्या गलत, लेटर माझ्या हातात दिलं, तुम्ही ठरवणार. आता इथे कशाला आलात? ते अपॉइंटमेंट लेटर द्यायला आलो. अहो पण हे तुम्ही सारंगकडे दिलं होतं ना. पदरी आला आभाळ. सोमवार ते बुधवार दुपारी 4:30 आणि रात्री 10 वाजता. प्रत्येक आजारावर उपाय आणि प्रश्नांचं निराकरण. हॅलो डॉक्टर. चिंता काळजीतून सुटका आणि आपलेपणाचं समाधान. हॅलो डॉक्टर. हमखास उपायाची हमी आणि अचूक सल्ल्याची खात्री. हॅलो डॉक्टर. प्रत्येकाचं आरोग्य जपणारा आपला कार्यक्रम. हॅलो डॉक्टर. आता फक्त शनिवार रविवारच नाही तर दर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शुक्रवारी सुद्धा पाहायला विसरू नका. रात्री 8 वाजता. हॅलो डॉक्टर. अरे देवाकडे मी प्रार्थना करत होते रे की त्या मुलांना वाचव म्हणून, आणि तू मला सांग की माझ्या गर्भामध्ये जो जीव वाढतोय त्याला मी संपवायचं का? कार्य कशी मजेत म्हणाला मी येईन तिकडे सगळ्यांना भेटायला. अरे वा. पण आम्हाला न सांगता परस्पर तिकडच्या मुलीशी लग्न केलं आणि आता आम्हाला विचारतोय मला का नाही सांगितलं म्हणून. वा. अगं लहानपणी कसे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असे पिक्चर बघायचे. नाहीतर हल्लीची ती 1.5 फूट उंचीची मुलं चिकनी चमेली आणि हलकट जवानीवर नाचताना बघितलं ना की कसं अगदी बिभत्स वाटतं बघ. गुलमोहर. गुरुवार रात्री 8:30 शुक्रवार दुपारी 4 वाजता. जर सगळ्या धर्मांची शिकवण एकच आहे, सर्वांचा अर्थ एकच आहे, तर मग एक परमेश्वर आणि एकच धर्म का नाही? सावित्री आपल्यासारख्यांसाठी वरदान बनून आली आहे. ही मुलगी निर्बलांचा उद्धार करायला आली आहे. सत्याचा मार्ग कितीही जरी कठीण असला ना, तो सोडणं भेकडपणा आहे. काहीही करून तिला थांबवायला पाहिजे, नाहीतर हिचं सौभाग्य आमचं दुर्भाग्य बनून आम्हा सर्वांना संपवून टाकेल. हिचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. सावित्री एक क्रांती. सोमवार ते गुरुवार दुपारी 4 वाजता, रात्री 9 वाजता. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. संगणकीय बँकिंग व्यवहार या विषयावर आज आपण बोलतो आहोत आणि रवींद्र गुरव सर आपल्याला या सगळ्याची माहिती देतात. सर एक फोन आहे पानिपत हरियाणाहून. शैलेंद्र शिरोडकर आपल्याशी बोलतात. त्यांचा प्रश्न आधी काय आहे ते बघूया. नमस्कार. प्रश्न आहे की मला जे ट्रान्झॅक्शन चार्जेस होतात ना, बँक टू बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस होतात, ते ट्रान्झॅक्शन चार्जेस किंवा क्रेडिट कार्ड जेव्हा मी स्वाईप करतो त्यावेळेस जे हे लागतात पैसे लागतात, तर ते त्यांना लागायला नको असं माझं एक सजेशन आहे. बर, धन्यवाद. काय सांगाल सर? सर्व्हिस चार्जेस हा जो आहे, हा जो मुद्दा आहे, हा प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असू शकतो. काही ठिकाणी सर्व्हिस चार्जेस कमी असतील, काही ठिकाणी जास्त असतील, किंवा काही ठिकाणी
पर्टिक्युलर एखादं ऍक्टिव्हिटी प्रमोट करण्यासाठी बँक अजिबात सर्व्हिस चार्जेस लावतही नाही. लावत नाही. अच्छा. त्यामुळे हा सर्व्हिस चार्जेस हा प्रत्येक बँकेचा वैयक्तिक इश्यू असतो. त्यामुळे आपण त्या बाकी त्यांनी सजेस्ट केलं की ते नसलं तर आता डेफिनेटली आता जर का तुम्ही बघितलं असेल की आपल्या पंतप्रधानांनी आत्ताच्या सध्याच्या घडीला तर त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचे सर्व्हिस चार्जेस लागणार नाही आत्ताच्या या सिच्युएशनला. कदाचित आपण जसं बघितलं की थोड्या दिवसांनी आणखी परत रूल एक्सटेंड केला जातो, तसं कदाचित आपले पंतप्रधान हा रूल आणखी पुढे वाढवत नाही आणि कदाचित सर्व्हिस चार्जेस लागणार नाहीत फ्युचरमध्ये. जे आता एका महिन्यामध्ये डिसेंबर पर्यंत जे चार्जेस लागणार नाहीत, कदाचित ते पुढे कदाचित असं होऊ शकेल. सध्या तरी डिसेंबर पर्यंत कोणतेही चार्जेस नाहीत. सुरक्षितता हे सगळे व्यवहार करत असताना अत्यंत महत्वाची ठरते. आता तुम्ही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ह्या सगळ्या बरोबरच्या ज्या येतात त्या सांगितलेल्या आहेतच, पण अजून त्या बरोबरीने आणखीन काही गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेणं फार गरजेचं असतं. अनावधानाने ते राहून जातं. काय सांगाल सर? सुरक्षितता खरं म्हणजे हा कुठल्याही या एटीएम असो किंवा इंटरनेट बँकिंग असो, सुरक्षितता हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि बऱ्याच वेळा कसं होतं, इंटरनेट बँकिंगचं जर का उदाहरण द्यायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा इंटरनेटच्या माध्यमातून फ्रॉड होतात आणि मग म्हणतात की त्यामुळे लोक कोणी इंटरनेट बँकिंग यूज करण्याच्या जास्त उत्सुक नसतात, कारण त्यांना ते नको असतं, कारण यामध्ये हॅक होण्याची शक्यता असते किंवा आपला पासवर्ड चोरीला जाईल किंवा आपल्या अकाउंटमधले पैसे जातील असं असतं. पहिली गोष्ट यामध्ये की तुम्ही जर का मी मगाशी सांगितलं त्यानुसार तुमच्या घरच्या पीसीवरून केलं तर पूर्ण सुरक्षित आहे. आणि या व्यतिरिक्त एक ठराविक अंतराने तुमचे पासवर्ड चेंज करत राहा, त्यामुळे ते कोणाला गेस करता येणार नाहीत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे की ज्या वेबसाईट आहेत, प्रत्येक बँकाच्या वेबसाईट आहेत, ज्या इंटरनेट बँकिंगच्या वेबसाईट आहेत, ह्या फार महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच वेळा तुम्ही जर बघितलं असेल की आपल्या ज्या कुठल्याही इंटरनेटच्या वेबसाईट आहेत त्या HTTP अशा सुरू होतात आणि ज्या सिक्युअर्ड ज्या वेबसाईट आहेत त्या HTTPS अशा असतात. त्यामुळे कुठल्याही सिक्युअर्ड साईट ज्या असतात त्या HTTPS असतात. आता काही केसेसमध्ये ज्यावेळेला फ्रॉड होतो ना, तर त्याचं अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला काहीतरी एक फिशिंग मेल येतो. आपल्याला कळत नाही की एखाद्या त्या बँकेचा लोगो वापरलेला असतो, त्याचा ॲड्रेस तोच वापरलेला असतो, त्यामुळे आपल्याला तो फिशिंग मेल आहे का खरोखरचा मेल आहे हे आपल्याला कळत नाही. आणि त्यामध्ये एक लिंक दिलेली असते की तुम्ही या लिंकवरती क्लिक करा की तुमचे बाकी KYC अपडेट करायचे आहेत किंवा तुमचा आमच्याकडे डाटाबेस अपडेट करायचा आहे असं म्हटलेलं असतं. तुम्ही खालच्या यावरती क्लिक करा. जसं मी सांगितलं की आपण लक्षात ठेवायला पाहिजे की HTTPS असायला पाहिजे. S इज फॉर सिक्युअर साईट. तर ती जी खाली लिंक दिलेली असते त्यामध्ये सुद्धा त्यांनी तो HTTPS असा लिहिलेला असतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की ही साईट सिक्युअर आहे, कारण आपण सगळ्यांना सांगितलेलं असतं की S इज द सिक्युअर. आणि मग त्या साईटवरती आपण बघतो की S असताना आपण क्लिक करतो, पण हे जे क्लिक केल्यानंतर पुढची जी साईट ओपन होते त्यामध्ये तो S गायब असतो. तो S गायब असतो. आपण काय करतो की पुढच्या साईटवरती ज्यावेळेस जातो तिथे क्लिक केल्यानंतर पुढची साईट आपण ज्यावेळेस बघतो त्यामध्ये कंटेंट्स बघण्याकडे लक्ष असताना वरची साईट काय आहे, त्या ऍड्रेस बार मधली साईट काय हे आपण बघत नाही. आय ॲग्रीची घाई असते त्यामुळे पुढे बघतो आणि मग ते S तिथला गायब झालेला असतो आणि मग अनफॉर्च्युनेटली आपण असले या मोहाला बळी पडतो. तर या दृष्टिकोनातून नेहमी लक्षात ठेवा की तिथे HTTPS असेल आणि दुसरं एक लॉकचं एक साईन असतं. एक्झॅक्टली मी विचारणार होते की एक लॉक असतं. दॅट इज अ व्हेरी साईन. ही जे सर्टिफाईड एजन्सी आहे आणि ते सर्टिफाय केलं असतं की या साईट फुल सिक्युअर्ड आहे. तर ते तुम्ही इन्शुअर करा की ट्रान्झॅक्शन करत असताना की किंवा कुठली लिंक ओपन तर बिलकुल करू नका. आणि बँक कधी कुणाला मेल मार्फत किंवा फोन करून तुमचा डाटा अपडेट कधी करत OTP नंबर तर कधीच देऊ नका. OTP तर देऊ नका. आणि कुठलाही डाटा अपडेट करायचा असेल तर तुम्ही बँकेमध्ये कन्सर्न तुमच्या शाखेमध्ये जा, तुमचं जिथं अकाउंट असेल तिथं जा आणि तिथं तो अपडेट करा. तुमचं जे संबंधित कागदपत्र असेल ती सबमिट करा आणि तिथं डाटा अपडेट करा. कोणत्याही परिस्थितीत फोनवरती किंवा मेलवरती कोणताही डाटा अपडेट करू नका. आणि असे येणारे फोन तुम्हाला फार गुंतवून ठेवतात बोलण्यामध्ये. आपल्याला वाटतं की असं बेसावत क्षणी आपण तो नंबर देऊन टाकतो. आपल्याला वाटतं की बँकेतून ते कदाचित तुम्हाला सांगतील की समजा आता आपण वरळीमध्ये बसले तर मी सांगेल वरळी नाक्याच्या ब्रांचमधून मी बोलतोय असं तुम्हाला सांगतील ते. तेव्हा खरंच वाटेल की हो वरळी नाक्याच्या शाखेतूनच आपल्याला फोन आलेला आहे आणि मग तुम्ही ते डाटा किंवा ती माहिती तुम्ही देऊ शकता आणि मग त्यामध्ये आपण फसतो. पण हे जी फसवणूक होते ती फसवणूक समोरचा जो फसवणारा आहे त्याला कसं काय ते जमतं? तो इथपर्यंत पोहोचतो कसा मुळात? नाही पोहोचतो म्हणजे आता आपण जर का बघितलं असतं फोन नंबर ते कुठेही अवेलेबल असतात. फोन नंबर कुठेही अवेलेबल असतात आणि मग ते फोन नंबर ट्राय करून गेस करून तुम्हाला कॉल करतात आणि तुमचं
आता बऱ्याच लोकांचे 2, 3, 4 ठिकाणी बँकामध्ये वेगवेगळ्या बँकामध्ये अकाउंट असतात. मग मी सांगितलं की तुमचा स्टेट बँकेमध्ये अकाउंट आहे तर चुकून आपल्या स्टेट बँकेमध्ये असू शकतो, किंवा एखादा नाही स्टेट बँकेमध्ये नाही, बँक ऑफ इंडियामध्ये नाही, आपणच माहिती देतो नाही स्टेट बँकेमध्ये नाही, माझा बँक ऑफ इंडियामध्ये आहे. आणि मग आपण त्याला इनडायरेक्ट मग ते लगेच म्हणतील की हो सॉरी बँक ऑफ इंडियामध्ये, मला तेच म्हणायचं. आणि मग आपण त्यांना इन्फॉर्मेशन देतो नाही, पण त्या जाळ्यामध्ये अडकतो. तर कुठलीही इन्फॉर्मेशन बँक विचारत नाही, ओटीपी विचारत नाही, कधी विचारत नाही. हे सगळं जे आहे तुम्ही बँकेत तुमच्या संबंधित शाखेमध्ये जा आणि तिथं हा डाटा अपडेट करा. कधीही कोणतीही बँक तुम्हाला हा प्रश्न किंवा हा डाटा अपडेट फोन मार्फत किंवा मेल मार्फत कधीही करत नाही. पण समजा हे सगळं सांभाळून सुद्धा सर, जर माझं एटीएम म्हणा किंवा कुठलंही माझं कार्ड असेल ते चोरीला गेलं, मिसप्लेस झालं, तर मी काय करायचं? अगदी खरोखर खूप छान प्रश्न आहे हा. जर तुम्ही विचारलं की आम्ही प्रवास करतोय मी असं आणि अचानक माझी पर्स मारली गेली, ठीक आहे, आणि त्यामध्ये माझं एटीएम कार्ड होतं, माझ्या खात्यामध्ये बऱ्यापैकी बॅलन्स आहे, मग तुम्ही एकदम हेल्पलेस होऊन जाता की आता मी काय सांगणार. मी तर माझ्या आपल्या घरापासून किंवा आपल्या ऑफिसपासून कुठेतरी आपण दूर आहे आणि एटीएमचा नंबर पण, आपल्या एटीएम कार्डचा नंबरही माहिती नाही, तर या परिस्थितीमध्ये काय करणार? तर प्रत्येक बँकांचे हेल्पलाईन नंबर असतात. जसं स्टेट बँकेचा 1800112211 असा जो हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करा. तेवढं तर आपण करू शकतो. त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि त्यांना सांगा की माझं कार्ड हरवलेलं आहे. मग ते पहिल्यांदा, आता स्टेट बँकेचं सांगितलं तर स्टेट बँकेची हेल्पलाईन वेगळी असेल, प्रत्येक बँकेची वेगळी असेल. मग ह्या हेल्पलाईननुसार त्यांना कळेल की हा स्टेट बँकेचा ग्राहक आहे, आणि मग त्यामध्ये तुम्ही ते समोरून ते विचारलं जाईल की तुम्हाला तुमच्या नंबर माहिती आहे का, अकाउंट नंबर. तर नॅचरली आपल्याला नंबर हा आठवणारच नाही, एटीएम कार्डचाही नंबर आठवत नाही आपल्याला. फक्त तुम्ही सांगा की माझा या पर्टिक्युलर, समजा तुमचे डिटेल्स, मग फोन नंबर वगैरे, मुंबईमधल्या कुठल्या शाखेमध्ये अकाउंट आहे ते सांगा. मुंबईमधल्या दादर शाखेमध्ये माझं अकाउंट आहे, तर तुम्ही दादर शाखा सांगा. तो बॅकएंडला जी हेल्पलाईनची जी टीम आहे ते तुमचा अकाउंट नंबर शोधून काढतील सगळं, आणि त्यानंतर परत सिक्युरिटीच्या रिझनसाठी तुम्हाला आणखी प्रश्न विचारतील. उदाहरणार्थ तुमच्या वडिलांचं नाव काय, किंवा तुमच्या वडिलांच्या वडिलांचं नाव काय, जे बऱ्याच वेळा विचार, तुमची बर्थ डेट काय, ह्या ज्या गोष्टी आहेत हे विचार आणि कन्फर्म करून घेतील की हा खरोखरच आपला कस्टमर आहे, आणि त्या बेसवरती तो तुमचा कार्ड आहे तो ब्लॉक करून टाकतो. त्यामुळे इमिजिएट, म्हणजे अगदी तुमच्या लक्षात येईल की आपलं कार्ड चोरीला गेलेलं आहे, त्यावेळी तुम्ही लगेच जर का हेल्पलाईनला फोन केला आणि त्यांना सांगितलं, तुमचे डिटेल्स सांगितले, तर ते कार्ड तुम्हाला ब्लॉक करता येईल. या सगळ्यामध्ये संयम ठेवून शांत चित्ताने ह्या गोष्टी, कारण आपण फार गोंधळून गेलेलो असतो. पैसे गेले की आपण गडबडतो, माझे पैसे गेले आता काय करायचं, स्वाभाविक असतं. तर त्या पर्टिक्युलर मोमेंटला तुम्ही थोडंसं संयम ठेवून थोडंसं हेल्पलाईनला फोन करा आणि तुमचं कार्ड ते ब्लॉक करून, तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. आणि ते तुम्हाला, तुमचा रजिस्टर मोबाईल असेल तर तुम्हाला त्यावरती मेसेज पण येईल की तुमचं कार्ड ब्लॉक झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला कम्फर्ट राहील की येस, माझं कार्ड आता ब्लॉक झालं तर काही होणार नाही. बरोबर आहे. सर, आणखीन 2-3 गोष्टी आहेत ज्या मगाशी तुम्ही सांगत होतात सुविधांच्या माध्यमातून सांगण्याच्या, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण आपल्या सखी सह्याद्रीमध्ये दर दिवशी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांवर बोलत असतो. तर आपल्या बुधवारचा, म्हणजे उद्याच्या सखी सह्याद्रीचा कार्यक्रम कोणता आहे आणि कोण तज्ज्ञ म्हणून येणार आहेत, तर त्याची माहिती करून घेऊया. उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय विज्ञान चळवळ, आणि ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अनिल काकोडकर. तुमचे प्रश्न त्या संदर्भात तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर उद्या, म्हणजे बुधवारी, तुम्ही फोन करून जरूर विचारू शकता. पण त्या अगोदर तुम्ही ईमेलच्या माध्यमातून सुद्धा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सर, अजून 2 महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांगत होतात मगाशी. एक तर आता आम्हाला हे कळू शकतं की कुठल्या एटीएम मध्ये पैसे उपलब्ध आहेत. अगदी बरोबर, कारण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तर ते खूप महत्वाचं आहे. कारण आपण बऱ्याच वेळा रांगेमध्ये उभा राहतो आणि मग आपल्याला कळतं की त्या एटीएम मध्ये पैसे संपले. किंवा आता मी एखाद्या प्लेसला उभा आहे आणि मी एखाद्या ऑफिसमध्ये आहे, माझ्या घरामध्ये आहे, आणि जवळचं कोणतं एटीएम आहे की जिथे पैसे असू शकतील हे मला, एटीएम आहेत हे मला माहिती आहे, पण कोणत्या एटीएम मध्ये पैसे आहेत हे मला माहिती असत नाही. तर ते जे ॲप आहे त्यात सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी ते डाउनलोड करून घेतलेलं आहे. तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर तुम्हाला जवळपास, तुमच्या लोकेशननुसार जवळपासच्या कोणत्या एटीएम मध्ये पैसे आहेत हे तुम्हाला कळू शकेल, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या एटीएमला जाऊन तुम्ही अप्रोच होऊन पैसे काढू शकाल. हे फार महत्वाचं आहे. ॲपचं काही नाव त्या तुम्ही सांगू शकाल? ॲपचं ते ह्याच्यामध्ये आय एम नॉट शुअर एक्झॅक्टली, कॉम असं. बरं, ओके, फाईन. पण तशा पद्धतीचं एक ॲप उपलब्ध आहे. न्यूजपेपरमध्ये पण मोठ्या प्रमाणावर त्यांनी ते सांगितलेलं आहे आता सध्या, कारण हे ॲप आता डेव्हलप झाले आणि आपण सर्च इंजिनवर ते शोधू सुद्धा आणि आता ऑलमोस्ट सगळ्या न्यूजपेपरमध्ये या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. कारण हा इश्यू आत्ता झालेला आहे, म्हणजे कुठल्या एटीएम मध्ये कॅश बघायची हा प्रश्न आत्ताच्या सिच्युएशन मध्ये झाला. पूर्वी हा कधी प्रश्न आलेला नव्हता.
त्यामुळे हे आत्ताच ऍप डेव्हलप झालेलं आहे. अगदी अर्ध्या मिनिटात जाता जाता काय सांगाय? अगदी शेवटचं अर्ध मिनिट आहे. एकच मी सगळ्यांना सांगेन की हे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे फार सुरक्षित आहेत, ट्रान्सपरंट आहेत आणि मुख्य म्हणजे हे जर 2 नंबरचा पैसा वगैरे जो आहे, 2 नंबरचे व्यवहार यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी फार आवश्यक आहे. आणि भारताचं काय आणि किंवा पूर्ण जगाचं काय हे एक भविष्य आहे. कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे भविष्य आहे आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. तर सगळ्यांनी मॅक्सिमम या कॅशलेस सुविधांचा वापर करावा. फक्त सुरक्षितता ठेवावी आपल्या पिनची, आपल्या पासवर्डची. बस. त्यानंतर भविष्यकाळ हा फक्त या असल्या ॲपचा आणि कॅशलेस ट्रान्झॅक्शनचा असणार. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता. www.facebook/sakhisayhadri.dd हा आपला फेसबुक पेजला व्हिजिट करण्यासाठीचं माध्यम आणि sakhisayhadri@gmail.com आपला मेल आयडी. या दोन्ही माध्यमांच्या द्वारे तुम्ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. सर इथे आलात आणि खूप छान माहिती सोप्या शब्दात आम्हा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. धन्यवाद. तुमचे मनापासून आभार मानते. आणि दूरदर्शनचं पण आभार मानतो, कारण हे समाजापर्यंत तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत आणि विशेषतः ग्रामीण भागापर्यंत हा मेसेज पोहोचणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणात हे कॅशलेस ट्रान्झॅक्शन होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी दूरदर्शनचे खरंच धन्यवाद असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. थँक्यू. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. आज इथेच थांबतोय. नमस्कार.